महापुराला मोठ्याला खोडाचे झाड जरा रगील होती. पाण्याला डोळं वटारलं खोडाने. पाणी म्हणलं माझ्या नादी लागतं काय. जीच पोराचा झपका बसलाय, काढ दिशेने मोडून पडली. मोठाले झाड मोडलेले बारक्याला लव्हाळ्याने बघितलं. अरे ती म्हणली मोठीच मोडून पडतात ना, आपण कसं काय जगन. त्याच्यातला एक लव्हाळा हुशार होता. ते मला काहीच करू नका, पाणी आलं की झोपा. तुम्ही छातीपिती काढायच्या भानगडीत पडू नका म्हणले. तिकडून आलं की डायरेक्ट लोटांगण घाला म्हणले. आलं पाणी, लवाळे सगळ्यांनी दिलं अंग टाकून. पाणी गेलं सणासण वरून निघून. पाणी गेलं की परत उभं राहिले. कोण कोण राहिलंय र. ते लवाळे वाचते. आणखी सोपं सांगतो. ज्वारीचं कणीस असं वाकलेलं असतं बघा, त्याला आकडी म्हणतात आमच्या भागात. ठराविक कणस अशी भरून येतात आणि अशी परत रिटर्न वाकत येत. ते धरणी मातेशी नम्र आहेत. भरून आलेला माणूस वाकलेला असतो. आई तुझ्या कृपेनं माझ्या जीवनाची निर्मिती झाली, मी तुझं दर्शन घेतो. ते जे कणीस आहे ना, माणसं अलगत कापतात. आणि ग्रामदैवत आहे का मारुती म्हणा, भैरोबा म्हणा, त्याच्या मंदिरात अशी वर पूजेचा मान त्याला अडकून ठेवते. 10-15चा पुंजका. अख्खं गाव खालून जातं ते वरून. सगळ्यावर CCTV. का वाकल्यामुळं जागा कुठं भेटली, सगळ्यांच्या वर. आणि जी कणीस तात आहे ती मिशनीत काढ 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 पिटच. हे वाकल्याला हा फायदा आहे. भेटवलं असं अर्जुनाला अहंकार झाल्यामुळं नम्रतेची भाषा राहिली नाही. आणि हनुमंतांना उलट पलट बोलायला सुरुवात केली. म्हणजे काय दगडावर रामलेलं, दगड पाण्यात फेकले, शेतू बांधला आणि कुठं ना करीत बसले. मला बोलवायचं ना, एका बाणा शेतू बांधला असता. कोण म्हणतंय? अर्जुन. कोणाला? हनुमंतराय. हनुमंतराय म्हणले मग तुला बोलिवलं असतं, पण तेव्हा तुझा जन्म झाला होता का? नाही. आम्ही पूल बांधलाय 7 ठेवतात, तुझा जन्म 8 ठेवत. तुझा जन्मच नाही, तर मिस कॉल कसा द्यायचा तुला? बरं दुसरा मुद्दा, जरी तू असता तर आमच्यासारखे वजनदार माणसं तू बांधलेल्या पुलावनं जर गेली असती तर ती पूल मोडला असता. अर्जुन म्हणला काय, मी बांधलेला पूल मोडू शकतो? शक्यच नाही. मी आत्ता पूल बांधतो. मारुतीराय म्हणले आता मोडतो. मोडल्यावर आणि मोडला तर काय करणार? अर्जुन म्हणला मी बांधलेला पूल जर तुम्ही मोडला, याच ठिकाणी शपथ घेतो की पूल मोडलेल्या दुसऱ्या क्षणाला प्राणत्याग करणार, आत्महत्या, अग्निप्रवेश, जिवंत राहणार नाही, या जगाला तोंड दाखवणार नाही, डायरेक्ट मृत्यूची भेट.